जय श्रीराम मित्रांनो, व्हिडिओमध्ये गेल्या टायमाला सांगितलं होतं आपण आपल्या घरी डॉबरमॅनचे बच्चे झालेले आहेत. आज ते 16 दिवसाचे झालेले आहेत. आज त्यांना डिवॉर्मिंग करायची आपल्याला. डिवॉर्मिंग काय असते? डिवॉर्मिंग लहान लेकरांसाठी खूप फायदेमंद असते. डिवॉर्मिंग केल्यानंतर पपीची ग्रोथ, पपीची भूक प्लस त्याच्या पोटातले जंत हे सर्व साफ होतात. बाकी फिमेल तर इथे बसलेली आहे. फक्त 5 ml डिवॉर्मिंग टाकायची. भरपूरसे पेट पॅरेंट असतात ज्यांची कंप्लेंट असते की दादा आमचा पपी गवत खातो, घाण कचरा खातो, त्याची तब्येत होत नाही किंवा त्याची ग्रोथ होत नाही. त्याचा मुख्य रिझन हेच आहे. तुम्ही टायमावर डिवॉर्मिंग करा. महिन्यामध्ये करा, 2 महिन्यात करा, पण डिवॉर्मिंग नक्की करा. ज्याने काय होईल, पपीची ग्रोथही व्यवस्थित होईल, पपी घाण कचऱ्याकडे जाणार नाही. पोट साफ असल्याने भरपूरसे फायदे होतात. त्याच्या आधी पोट साफ आधी करणं गरजेचं आहे. डिवॉर्मिंग पपींसाठी 1 ते 6 महिने यूज करू शकतात. बाकी 6 महिन्यापासून जेही मोठे पपी असतात त्यांना आपण टॅबलेट. डिवॉर्मिंग झालेली आहे. पपींना आता मिनिमम 1.5 ते 2 तास खाण्यापिण्यासाठी काही द्यायचं नाही. ते खाली पोट होते पपी. खाली पोटमध्ये आपण डिवॉर्मिंग केलेली आहे. कंप्लीट डिवॉर्मिंग झालेली आहे. पपींना 5 ml द्यावा लागतं फक्त. आणि ज्यांना डिवॉर्मिंग बद्दल काही माहिती पाहिजे असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा. मी त्यांना नक्कीच गोडी आणि डिवॉर्मिंग कशी करायची नक्कीच सांगेल. थँक्यू. डॉली.